काम करत नसतं करून त्याने ते खाऊ घालणार ना. मग ते त्याची चांगलं बोला ते चांगलंही बोलत नाही. त्याला गायाजी मारायला येतो कधी. हा बाबाजी देखील त्याला काहीच लावलं. आईने मारलं गेलं. हे रोज रोज मध्ये त्याची एकदम मध्ये बरं. काकू बी तरी पण मला तर रडूच ये ना. इतकं टेन्शन आलं तर म्हणते ती काकू तुझा जेव्हा ज्यूस नाही लावला ना त्याच्यावर तिच्याबद्दल वाटी काय आपल्याला मग आता आमच्या पण तसेच आहे सगळ्या काकू चुलते राहत होते त्याच्या शेजारी त्या काकूला आम्हाला तरी लावून दिले ना भांडण करून करून मुसाला धरणं पडलं खडक्याला तुम्ही काकू म्हणताय आता आमचा तो इथला फाशी घेतलेला तो तर काय वयाचा तो 44-45 वयाचा आणि जो आता अटॅक येऊन गेला ना ते दोन्ही भाऊ त्या दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी बी नव्हतं. बापरे असं झालं ना दोन्ही भाऊ रडलेच म्हणजे कोण वाढलं होतं का फाशी वेळ वाढला कोथरूडवाला हा हो ना मग त्याच्या डोळ्यात पाणी नाही का ज्याला आता तो मेला नाही का दिवाळी पहिले फाशीवाला मेला हा आणि नंतर तो अटॅक वाला तुम्ही तर असं मला तर असं म्हणजे पैसारखं काहीतरी काही ध्यान द्यायची पहिलं आमच्या घरी घेत जाय सगळ्यांनी पोरायला ते आम्ही गेलो ना घरच्या घरी तर मला हसल्या मला नाही हसून द्यायला जाय आम्हाला आपण कधी म्हणतो ना काकू आम्हाला हे द्यावं ते द्यावं तर ते कसं जवळच गेलं नाही आमचा काका तसाच गेलो बी कधी ना आम्ही